नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. चुकवू नये असं काही या सेगमेंटमध्ये आपण आज भेटतो आहे. अत्यंत महत्त्वाचं, आपल्या आयुष्यावर दूरगामी ज्याचा प्रभाव पडू शकतो, अल्टिमेट आरोग्य प्राप्त करण्याच्या दृष्टीने आपल्याला काही दिशा मिळू शकते असं संशोधन किंवा महत्त्वाची माहिती घेऊन मी आपल्या भेटीला या सेगमेंटमध्ये येत असते. आजची माहिती ही तशीच आहे. आपल्याला माहिती आहे की टाईप 2 डायबिटीज, हृदयविकार, हायपरटेन्शन हे आता कॉमन शब्द झालेत. कारण घरोघरी याचे 1-2 रुग्ण तरी असतातच असतात. इतकं याची व्याप्ती वाढत चालली आहे. ते टाळायचं कसं याच्यावर अनेक उपाय येतात पुढे. मीही अनेक उपाय घेतलेत, अगदी हस्तमुद्रांसकट सगळे उपाय घेतलेले आहेत. पण त्याच्यासाठीचा एक अत्यंत मूलगामी असं संशोधन माझ्या हातात आलंय. तर असा एक उपाय आहे आणि तो उपाय कधी करायचा आहे तर आपल्याला हे रोग झाल्यावर नाही, तर हे रोग व्हायला नको असतील तर बाळ गर्भात असल्यापासून केला जायला पाहिजे असा हा उपाय आहे. आणि तो अत्यंत गोड असलेल्या पण शरीराला अत्यंत घातक ठरणाऱ्या साखरेबद्दलचा आहे. साखरेचे आपल्याला असलेले धोके आपल्याला माहिती आहेत. अगदी वेट गेन पासून अनेक प्रकारचे त्रास त्याच्यातून आपल्याला संभवतात हे आपल्याला माहिती आहे. त्याच्याबद्दल बऱ्यापैकी जनजागृती आता व्हायला लागली आहे. अनेकांनी साखर सोडून दिली. पण हे कधीपासून सोडायला पाहिजे तर बाळ गर्भात असल्यापासूनच त्याला अजिबात साखर दिली जायला नको असं या संशोधनाचा निष्कर्ष आहे. दक्षिण कॅलिफोर्निया, अमेरिकेतल्या दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातल्या संशोधकांनी तब्बल 65,000 लोकांवर संशोधन करून हे निष्कर्ष काढलेले आहेत. आणि त्यासाठी त्यांनी जो डेटा वापरला तो कुठचा होता तर तो इंग्लंडमधला होता. कारण इंग्लंडमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात साखरेचं रेशनिंग होतं. त्यामुळे त्या काळात जी मुलं गर्भावस्थेत होती किंवा 1 ते 2 वयोगटापर्यंत होती त्यांना साखर मिळालीच नाही. पण ज्या क्षणी हे रेशनिंग थांबलं त्या क्षणी साखरेचं मुबलक सेवन तिथेही सुरू झालं. त्यामुळे त्यांनी तौलनिक अभ्यासासाठी जी मुलं त्या रेशनिंगच्या काळात गर्भावस्थेत होती किंवा 2 वर्षापर्यंतच्या वयाच्या स्थितीतली होती त्यांचं आणि त्यानंतरच्या काळात जन्माला आलेल्या किंवा मोठ्या असलेल्या मुलांचं असा तौलनिक अभ्यास केला. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ज्यांना अजिबात साखर मिळाली नव्हती त्यांच्यामध्ये डायबेटीस, टाईप 2 डायबिटीज, हायपरटेन्शन हे सगळे धोके लक्षणीयरित्या कमी होते. इतकंच नाही तर हे रोग लागायचा जो काळ होता तोही त्यांच्या बाबतीत उशिरा उगवला. त्या उलट ज्यांना गर्भात असल्यापासून आईच्या पोटातून ज्यांच्यापर्यंत साखर पोचत होती त्यांच्यामध्ये हा धोका लवकर उद्भवला आणि तो जास्त प्रमाणात उद्भवला. म्हणजे त्यांच्या संशोधनाचा निष्कर्ष असा आहे की ज्यांना साखर अजिबात मिळाली नव्हती, म्हणजे रेशनिंगच्या काळात जी मुलं गर्भावस्थेत किंवा 2 वर्षापर्यंतच्या वयात होती त्यांच्यामध्ये टाईप 2 डायबिटीस होण्याचं प्रमाण 35% कमी होतं आणि हायपरटेन्शनचं प्रमाण 16% कमी होतं. हा मेडिकल जर्नल्समध्ये प्रकाशित झालेलं हे संशोधन आहे. त्यामुळे ते आपल्याला मिळू शकतं वाचायला. मी तपशिलात सांगितले की थोडक्यात सांगते. आणि त्याच्यामुळे हे संशोधन आल्यानंतर अमेरिकन सरकारने आरोग्यविषयक जी मार्गदर्शक तत्त्व जारी केली त्यात त्यांनी असं एक तत्त्व इन्क्लूड केलं आहे की गर्भावस्थेपासून ते 2 वर्षाचं मूल होईपर्यंत त्याला अजिबात साखर दिली जाऊ नये. कोणत्याही फॉर्ममध्ये दिली जाऊ नये. म्हणजे ती एरेटेड ड्रिंक्स असतील किंवा पॅस्ट्री, चॉकलेट असेल किंवा कोणत्याही फॉर्ममध्ये त्याच्या पोटात साखर जाता कामा नये. दुधात घालून नाही. आपल्याकडेही निसर्गोपचारात किंवा आपल्याकडचे डॉक्टर्स हेच सांगतात की तशी लहान बाळाला साखरेची काही चव लागलेली नसते. त्यामुळे आवर्जून दुधात साखर घालून द्यायची त्याला काही गरज नाही. एक तर त्यांनी दातही किडतात, कारण दात येण्याच्या आधीपासूनच ते हिरड्यावर साखरेचा हे साचून, राप साचून आपले दात येण्याच्या आधीच ते किडण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे साखर लहान बाळांना देऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. आता ज्यांना हा रोग झाला आहे त्यांनी तर ते उपाय करायचे जे आहेत करायला लागणार आहेत ते.
पण त्यांच्या घरात जर कोणी गर्भवती स्त्री असेल तर तिला मात्र, किंवा त्यांच्या घरात लहान बाळं असतील तर त्यांना 2 वर्षापर्यंत कृपया साखर देऊ नका. त्यांना शाप अनारोग्याचा शाप मिळू नये, आरोग्याचा वसा दिला जावा एवढीच इच्छा आहे. त्यामुळे हा एपिसोड घेतला. आपण ते पाळाल अशी मला आशा आहे, कारण आपलं बाळ मोठं जाऊन आजारी व्हावं असं कोणालाच वाटणं शक्य नाही. तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.